तुळजापुरात प्रतिबंधित गुटख्याचे जाळे सक्रिय, 92,000चा साठा जप्त, मुख्य सूत्रधाराचा शोध कधी लागणार? तुळजापूर सारख्या पवित्र तीर्थक्षेत्रात प्रतिबंधित गुटख्याचा काळा बाजार पुन्हा एकदा समोर आलेला आहे आणि तुळजापूर पोलिसांनी ढेकरी शिवारात केलेल्या कारवाईत 92,902 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि मोटरसायकल जप्त करत 2 जणांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. मात्र या कारवाईनंतर सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे. हे फक्त वाहक पकडले गेले की या रॅकेटचा मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट आहे? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 26 जुलै 2026 रोजी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास तुळजापूर बार्शी महामार्गावरील ढेकरी शिवारातील राजवीर हॉटेलसमोर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये दिगंबर सोमनाथ मोटे आणि अश्रुबा शंकर ताकबाते यांच्या ताब्यातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असणारे विविध पान मसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये डायरेक्ट पान मसाला, राजनिवास रजनीगंधा, डायरेक्टर पान मसाला, विमल, बाबा 120 V1, सुगंधित तंबाखू आणि ZN जाफरानी जर्दा यांचा समावेश असून MH13 CY 6840 क्रमांकाची हिरो मोटरसायकल जप्त करण्यात आलेली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता अंतर्गत संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. मुख्य प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. स्थानिक नागरिकांमध्ये मात्र अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रतिबंधित गुटखा तुळजापूरमध्ये नेमका येतो कुठून? त्याचा साठा नेमका करतं कोण? वितरणाचे जाळे चालवतं कोण? केवळ वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करून मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचता येईल का? नागरिकांचं म्हणणं आहे की मुख्य पुरवठादार आणि आर्थिक लाभ घेणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई झाल्याशिवाय हा अवैध व्यवसाय थांबणार नाही. या प्रकरणामुळे अन्न आणि औषध प्रशासन यांच्याही कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत. प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक आणि विक्री सुरू असताना नियमित तपासणी, गोडाऊन तपासणी, मोठ्या वितरकांवर कारवाई का झाली नाही असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. नागरिकांनी पुढील मागण्या केलेल्या आहेत. या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार शोधून अटक करावी, गुटखा पुरवठा साखळीचा आर्थिक तपास करावा, संबंधित गोडाऊन आणि साठेबाजांवर धाडी टाकाव्यात, अन्न आणि औषध प्रशासनाच्या भूमिकेची चौकशी करावी, भविष्यात अशा कारवाया नियमित करून तीर्थक्षेत्र तुळजापूरला प्रतिबंधित गुटखामुक्त करावे. आणि या बातमीत नमूद केलेले आरोपी पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्हा आणि माहितीनुसार आहेत आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर संबंधित व्यक्तींची दोषी किंवा निर्दोष अशी अंतिम स्थिती निश्चित होईल. धाराशिव जिल्ह्यात ड्रग्ज माफिया आणि थैमान घातल्यानंतर गुटखा माफियांची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होते आणि यावर पोलीस प्रशासन कारवाई करणार याकडे संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचे आणि तुळजापूर तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. मी सत्यवती सोबत, रिपीट, मी सत्यवती 7 सोबत. जय महाराष्ट्र.